आराध्य दैवत आहे. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की इथे महाराष्ट्रातले लोक येतात आणि मी मंत्रालयात कधी गेली तर गेली 24 वर्षात अनेक PA मंत्र्यांचे किंवा त्या कक्ष अधिकारी सांगण्यात ताई आम्हाला यायचे, आमची देवी आहे तिथे. मी म्हणायची कोणती देवी आहे तुमची जुन्नर तालुक्यात? आमच्याकडे श्री छत्रपती या जन्माला आले, ओझर आहे, लेण्यादी आहे. तुम्ही कुठं सांगताय? आमची रेणुका माता महाराष्ट्राचं दैवत आहे. आपल्याला खरंच आपण त्या दृष्टी पाहत नाही, परंतु ही देवी नवसाला पावणारी आहे, ही सगळ्यांचं भलं करणारी आहे. आणि आपल्या महिलांमध्ये देखील कोण आहे? आपण म्हणतो की महिला ही रणरागिणी आहे, ही जगदाता आहे, ही सगळ्यांचं कल्याण करते. कोणत्याही रूपात असू दे, आईच्या, बहिणीच्या, सुनेच्या कोणत्याही रूपात असू दे, ती मायाच लावते. लेकीच्या रूपात असते तर बापावर इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते की बाप घरी येत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. अशी ही आई, बहीण, मुलगी आपण पाहतो. आणि म्हणून या ठिकाणी रेणुका मातेला नतमस्तक होत असताना तुम्ही मला 24 वर्ष पाहताय. 24 वर्ष 4 वेळा मी वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून निवडून आली, पण सुरुवात माझी याच मतदारसंघातून झाली. आणि भगवान जे मनसुख ते भोसरीमध्ये नगरसेवक त्या ठिकाणी काम करत होते. आणि खरोखरच त्या काळात मी सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये ईशान्य मुंबई महामंत्री म्हणून मी काम केलेलं आहे जयवंतीबेन बरोबर. त्यामुळे एक महिला काय करू शकते ती त्यांच्या सोबत राहिली. माणूस ज्याच्या संगतीने राहतो तसा घडतो. मी माझी शिक्षिका होती ना, त्या शिक्षिकेला रोज बघायची. त्या येतात कशा, चालतात कशा, बोलतात कसा, रुबाब कसा. मग मला वाटायचं मी पण मोठी झाली की असंच करणार. आणि कामाची गोष्ट शिकली ती जयवंतीबेनकडनं. त्या खासदार होत्या माझ्या विभागाच्या. परंतु मला म्हणायचे बेटा आजा तू मेरे साथ आती है तो मुझे बहुत अच्छा लगता है. तेरे दिल में दर्द है लोगों के लिए, तू बहुत लोगों पे प्यार करती है, उनसे तुझी गलती हो जाए, उन पे अन्याय हो तो तुझे अच्छा नहीं लगता. म्हणून त्यांनी मला घडवलं, त्यांच्याकडून काम शिकले. आणि आज तुमच्या समोर आहे 24 वर्ष. 34 वर्षाचा जो कार्यकाळ मी घालवला वयाच्या 17 वर्षापासून, तर आज सगळे तुम्ही मला पाहिलंय, महाराष्ट्राने पाहिलंय. कोणताही पक्ष, कोणताही नेता मला ओळखत नाही असं नाही. कोणताही मुख्यमंत्री, कोणताही उपमुख्यमंत्री मला ओळखत नाही. दिल्लीपर्यंत अगदी नितीन गडकरीपर्यंत मला ओळखणारे सगळे आहेत. मी गेल्यानंतर तितकीच मान सन्मान मला देणारे आहेत. आणि म्हणून मी नारायणगाव वारुवाडी त्या परिसरात खूप कामं केली. तुमचे कोणी नातेवाईक वारुवाडीच्या ठाकरवाडीमध्ये असतील, त्या ठिकाणी राहत असतील, जाऊन बघा. मंगल कार्यालय असं उभं केलंय की त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की यांच्यासाठी झालेलं मंगल कार्यालय इतकं सुंदर आहे. आहे का वारुवाडीला कोणाचे नातेवाईक आहेत? तिथे अस्मिता भवन उभं केलं चिमणवाडीमध्ये, पाहण्यासारखं आहे. कारण मी बघितलं की महिला पत्र्याखाली बसून तिथे मिटिंगा घेतात, कारण देवळात जाऊ शकत नाही, अडचण असते. बबनकाळा जिल्हा परिषदेचे दादा काय सामान जरा मी बोलते ना, बबन काळ्यांचं पण सांगतो. त्यांची बहीण बबन काळ्यांची मागच्या वेळी पंचायत समितीला ते राष्ट्रवादीकडून आणि त्या ताई माझ्या उभ्या होत्या आणि निवडून आल्या. माझं म्हणणं एवढंच आहे की माणसांनी जर ठरवलं तिथली शाळा सुद्धा पाहण्यासाठी खूप सुंदर, हे तुम्ही ठेवा करा. मग आता असं वाटलं मी तालुक्यामध्ये इतकी कामं केली की एक गाव, वाडी, वस्ती सोडली नाही. आण्यापासून नाण्यापर्यंत, अति नाणेघाटापासून आंबोलीपर्यंत मी एकही वस्ती सोडली नाही. मला रिटर्न काय मिळालं? मला रिटर्न काय मिळालं? मी 4 वेळा विधानसभेला उभी राहिली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.